किरण म्हणत होता एवढा उन्हाचा तडाखा पडलाय काय तर थंड झालंच पाहिजे. मी म्हणलं चल एक नवीन व्हायरल विषय दाखवतो तुला. मग काय एव्हन कॅफेमध्ये गेलो आणि कॅडबी खाल्ली. एवढी क्वालिटी होती म्हणजे थोडक्यात चव आणि थिकनेसपणा बापरे एकच नंबर. त्यानंतर काय मग आपण बाजारात गेलो, डेली फ्रेश भाज्या घेतो आपण, तुम्हाला तर माहितीच आहे आजच्या उद्यावर काहीच नसतं आपल्याकडे. त्यानंतर एक छोटंसं काम होतं, हे कशासाठी करतो हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कळलंच. त्यानंतर घरी येऊन आपण सगळं तयारी चालू केली, जसं की कांदा कटिंग, बॉइल्ड राईस करणे, पावभाजीची भाजी बनवणे, कारण आज होता पावभाजी आणि मसाले राईस. रोज नवीन नवीन गोष्टी असतात. आणि हां, महत्त्वाचा विषय, आज बुधवार आहे बरं का, संध्याकाळी आपल्याकडे विदर्भ दाळबट्टी आहे. काय होतं तुम्हाला लक्षात नंतर येतं. आणि हे बघा कस्टमरला असं नवीन पावभाजी घेतली तर कस्टमरला 50 रुपये परगावच्या पावभाजी, 4 सांगायला लागतं पावभाजी माहिती येते ताई. आपल्याला. आणि 50 मग काही रुपीज छोटं छोटं कस्टमर वगैरे चालूच होतं. आणि कसं आहे माहिती आहे हाफ का, 50 फुल येतो आपल्याकडे रोज 100 नवीन नवीन रुपीज. गोष्टी असतात, म्हणजे पावभाजी, राईस, अख्खा मसूर, पनीर मसाला, काजू खाना है मसाला, पार्सल. विदर्भ दाळबट्टी. आणि जे माझ्याकडे सँडविच होतं ते करतो मी चालू. मला बऱ्याच कस्टमरांचं म्हणणं आलं की ते चालू करा. आणि त्यानंतर स्टॉल वगैरे बंद करून संध्याकाळी आमचे सगळे मित्र एकत्र झालो आणि आम्ही लुडो खेळत होतो. 1 वाजता सुरुवात झाल्यानंतर 3-4 वाजता आम्ही बंद केलं. आणि आजचा ब्लॉग इथंच संपतो. आणि हां, महत्त्वाचा विषय, फक्त व्हिडिओ नाही बघायचा, स्टॉलवर पण व्हिजिट करा. श्री स्वामी समर्थ.